कहाणी आहे अजबनगर मधली. अजबनगर मध्ये गोपी त्याची पत्नी शीला सोबत राहत होता. गोपी खूप गरीब होता. तो आपली पत्नी शीला सोबत एक खाणीत मजुरी करत असे. शीला आणि गोपी दिवसभर खाणीत दगड फोडण्याचं काम करीत असत आणि रात्री घरी आल्यावर जेवण करून झोपी जात असत. एके दिवशी सकाळी जेव्हा गोपी आणि शीला खाणीच्या दिशेने जात होते तेव्हा शीला गोपीला म्हणते, आज मला थोडा अशक्तपणा वाट, चालण्याचा देखील त्रास होतोय. अगं काही नाही, रात्रपाळीचा परिणाम झाला असेल. गोपी आणि शीला खाणीत पोहोचले आणि दगड फोडायला सुरुवात केली. दगड फोडता फोडता अचानक शीलाला चक्कर आली. गोपी शीलाच्या दिशेने धावला. थोडं पाणी प्यायल्यावर शीलाला बरं वाटलं. शीला शुद्धीवर येताच कॉन्ट्रॅक्टर म्हणतो, गोपी, शीलाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, हे घे पैसे. कॉन्ट्रॅक्टर कडून पैसे घेऊन गोपी शीलाला घेऊन सरकारी हॉस्पिटलमध्ये आला. शीलाची तपासणी करून डॉक्टर म्हणाले, शरीरात रक्ताची कमी असल्यामुळे अशक्तपणा आहे, तिला ताबडतोब रक्त द्या. पण त्यासाठी खर्च खूप होईल ना? हो, पण रक्ताचं चढवावंच लागेल. दुसरा कुठला इलाज नाहीये का? रक्त चढवायचं नसेल तर हिला रोज टोमॅटोचा ज्यूस पाजत जा. टोमॅटोचा ज्यूस? बाजारात टोमॅटो सध्या महाग आहेत. आता ते तुम्ही बघा, मी माझं काम केलंय. गोपी शीलाला घेऊन घरी आला. तिला बिछाण्यावर झोपवून तो टोमॅटोच्या शोधात बाहेर जातो. माझ्याकडे पैसे नाहीयेत आणि पैसे नाहीत म्हणून टोमॅटो नाही, आणि टोमॅटो सोबतच शेतकरी सुद्धा भाव खातील. चालता चालता गोपी विचारच करत होता की त्यावेळी त्याचं लक्ष सावकाराच्या घरासमोर असलेल्या कचऱ्याच्या डब्यावर जातं. कचऱ्याच्या डब्यात एक सडलेला टोमॅटो होता. कोणाकडे हात पसरून मागण्यापेक्षा या टोमॅटोची बी काढून पेरतो. थोडा वेळ लागेल, पण मला स्वतःचे टोमॅटो मिळतील. गोपी सडलेला टोमॅटो घेऊन घरी आला. टोमॅटोच्या बिया काढून त्याने घरासमोर टाकल्या आणि झोपी गेला. मध्यरात्री अचानक जमीन थरथरू लागली आणि गोपी आणि शीलाला जाग आली. बहुतेक भूकंप आलाय वाटतं. नाही, हा भूकंप नाही, खाणीमध्ये स्फोट करत आहेत बहुधा. झोप शांतपणे. सकाळ झाली आणि गोपी घराच्या बाहेर आला. बाहेर येऊन पाहतो तर काय, घरासमोर एक महाकाय टोमॅटो होता. तो एखाद्या डोंगरा एवढा मोठा होता. गोपीचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच नव्हता. त्याने शीलाला जोरात हाक मारली. शीला बाहेर आली आणि ती सुद्धा टोमॅटो पाहून आश्चर्यचकित झाली. कालच तर बी पेरलं होतं आणि आज इतका मोठा टोमॅटो. तुझ्या लक्षात येलं शीला, रात्री भूकंप आला नाही ना खाणीमध्ये स्फोट झाला. जमीन थरथरली कारण एवढा मोठा टोमॅटो येऊन पडला. बघता बघता ही बातमी सगळ्या अजबनगर मध्ये पसरली आणि महाकाय टोमॅटो पाहण्यासाठी लोकांची गर्दी होऊ लागली. गोपी हातामध्ये सुरा घेऊन टोमॅटो कापू लागला तर हातातला सुरा तुटला. अरे बाप रे, हा टोमॅटो तर खूपच टणक आहे. आता त्याचा ज्यूस कसा काढायचा? तेवढ्यात तिथे कॉन्ट्रॅक्टर येऊन पोहोचतो. इतका मोठा टोमॅटो पाहून कॉन्ट्रॅक्टर सुद्धा आश्चर्यचकित होतो. मालक, आज आम्ही कामावर येऊ शकत नाही, आम्हाला या टोमॅटोचा ज्यूस काढायचा आहे. अरे गोपी, मी केवळ शीलाची विचारपूस करण्याकरता आलो होतो, पण एवढा मोठा टोमॅटो पाहून मला काहीच सुचत नाहीये. तू टोमॅटोचा ज्यूस काढलास की नाही? कसा काढायचा ज्यूस? टोमॅटो इतका टणक आहे की माझी सुरी देखील तुटली. सुरीचा काहीच उपयोग होणार नाही. मी खाणीतून बोरवेल मशीन मागवतो, काही टँकर आणि पाण्याचे पंप मागवून घेतो. बोरवेल मशीनच्या सहाय्याने याला ड्रिल करू आणि पाण्याच्या पंपाच्या सहाय्याने यातला ज्यूस काढून घेऊ. ठरलं तर मग कॉन्ट्रॅक्टरने पटापट फोन लावले आणि सगळी यंत्रसामग्री हजर झाली. बोरवेल मशीन टोमॅटोवर चढवण्यात आली आणि टोमॅटोला ड्रिल करायला सुरुवात केली. टोमॅटो मध्ये भोग पडल्यावर तिथे पाण्याचा पंप जोडण्यात आला आणि पाईप टँकरच्या टाकीत सोडण्यात आला. पंप सुरू होताच टोमॅटोच्या आतला सगळा ज्यूस टँकरच्या टाकीत जमा होऊ लागला. पाहता पाहता 20 टँकर्स पूर्ण भरले आणि टोमॅटो आकसून जमिनीवर पडला. 20 टँकर भरून ज्यूस निघाला आहे गोपी. हे ऐकून गोपीला सुद्धा आश्चर्य वाटलं. शीला, आयुष्यभर पीत राहिली तरी एक टँकर सुद्धा संपणार नाही. मग या 20 टँकरचं ज्यूसचं काय करायचं? तू काही चिंता करू नको, मी सगळी व्यवस्था केली आहे. कॉन्ट्रॅक्टरचे बोलणे संपताच एका कंपनीचे काही अधिकारी तिथे आले.
आणि म्हणाले, मिस्टर गोपी, आम्ही लल्लन सॉस कंपनीतून आलो आहोत. आमची कंपनी टोमॅटोचा सॉस बनवते. त्यासाठी टोमॅटोचा भरपूर ज्यूस लागतो. आम्ही तुमचे सगळे टँकर विकत घेत आहोत. माहित आहे का गोपी, 20 टँकरचे हे किती पैसे देणार आहेत? 5 कोटी रुपये. आकडा ऐकताच शीला आणि गोपीचं डोकं गरागरा फिरायला लागतं. हे सगळं ठीक आहे, पण सगळा ज्यूस तुम्ही घेऊन गेलात तर माझी शीला काय पिणार? काय साहेब, चेष्टा करताय का? तुम्हाला हवा तेवढा ज्यूस तुम्ही काढून घ्या, परंतु हा तुमचा 5 कोटीचा चेक आधी ताब्यात घ्या. एवढं बोलून त्या अधिकाऱ्याने शीला आणि गोपीच्या हातात 5 कोटीचा चेक ठेवला. अशा प्रकारे त्या महाकाय टोमॅटोने गोपी आणि शीलाचं नीरस आयुष्य एकदम रसिलं आणि रंगीत बनवलं. एकेकाळची गोष्ट. मनोहरपूर नावाचं एक सुंदरसं गाव होतं. तिथे मीना नावाची एक धोबीळ राहत होती. मीनाला 2 मुली होत्या, जयंती आणि बाला. जयंती, साबण संपलाय. जरा पंडितजींच्या दुकानात जाऊन कपडे धुण्याचं साबण घेऊन ये. हा बाला, जा आणि दुकानातून साबण घेऊन ये. डोळे फुटलेत का? दिसत नाहीये मी जेवण बनवते ते. आणि आईने तुला सांगितलंय तू जाऊन ये. मी केसांना मेहंदी लावलीये ना. आज मला बाजारात जायचंय. आंघोळ झाल्यावर मी तयार होईन आणि जाईन. बाजारात तर मलाही जायचंय. तुम्ही दोघी भांडायचं बंद करा पाहू. शेवटी बालालाच दुकानात जावं लागलं. संध्याकाळी मीना आपल्या दोन्ही मुलींसोबत बाजारात गेली. जयंती एका चपलेच्या दुकानासमोर थांबते. तिला दुकानातली गुलाबी रंगाची चप्पल खूप आवडते. आई, मला ती चप्पल विकत घ्यायची आहे. बाळा, आता माझ्याकडे इतके पैसे नाहीयेत. 1 महिना धीर धर. दिवाळी येतेय, आता भरपूर कपडे धुवायला येतील. मग पुढच्या महिन्यात तुझ्यासाठी चप्पल घेऊ. ते काही नाही आई, आत्ताच्या आत्ता मला चप्पल हवी आहे, नाहीतर मी घरी नाही येणार. 1 महिना थांबायला काय बिघडत आहे तुझं? हवं तर तू माझी चप्पल घे. तुझ्या घाणेरड्या चपला नकोयत मला. आणि मी महिनाभर अजिबात नाही थांबणार. मला आत्ताच्या आत्ता गुलाबी चप्पल हवी आहे. मीना दुकानदाराकडून उधारीवर जयंतीसाठी चप्पल घेते. बाला, जयंतीसाठी चप्पल घेतली. एखादी जोडी तुझ्या करता घे. नको गाई, मी 1 महिना नंतर घेईन. घरातलं मीठ संपलाय ना, तू मीठ विकत घे. हा, जयंतीला सुद्धा तुझ्या इतकं समजलं असतं तर. दिवस असेच पुढे सरकत होते. कपडे धुता धुता मीना शक्त होऊ लागली होती. मीनाच्या दोन्ही मुली आता लग्नायोग्य झाल्या होत्या. मीना तिच्या दोन्ही मुलींचं लग्न ठरवते. लग्नाआधी मीनाला खूप ताप येतो आणि ती पलंगावरून उठूही शकत नसते. मीनाने जयंती आणि बाला दोघींना तिच्या जवळ बोलवलं. मुलींनो, तुमचं लग्न होईपर्यंत कदाचित मी नाही जगणार. मी तुम्हा दोघींना लग्नानिमित्त भेटवस्तू आणली. मीना जयंतीला एक खूप सुंदर साडी आणि बालाला एक मिठाचा डबा देऊन मृत पावते. आईने माझ्यासाठी इतकी सुंदर साडी घेतली आणि तुझ्यासाठी एक मिठाचा डबा. तुझी तीच लायकी आहे. मीठ असलं म्हणून काय झालं? आईने दिलंय ते माझ्यासाठी अमूल्य आहे. काही दिवसानंतर जयंती आणि बालाचं लग्न होतं. दोघांचेही पती हे घर जावई होते. घराचे 2 अर्धे भाग करून ते तिथे राहू लागले. एक दिवस बाला आपल्या खोलीची साफसफाई करत असताना तिला मिठाचा डबा सापडला, जो तिला तिच्या आईने दिला होता. मी हा डबा आजपर्यंत कधीच उघडला नाही. यातलं मीठ वापरून स्वयंपाक करते. जेव्हा बालाने डबा उघडला तेव्हा डब्यात मिठासोबत एक चिठ्ठी होती. हे मीठ साधं सुधं नाहीये बाळा. हे मीठ एखादा डबा किंवा कढईमध्ये ठेवून वापरून व्यवस्थित झाकण लाव आणि मग मनातल्या मनात 5 मिनिटं त्या पक्वानांचा विचार कर जे तुला बनवायचे. 5 मिनिटांनी झाकण बाजूला केलं की ते पक्वान तिथे तयार झालं असेल. एक गोष्ट मात्र ध्यानात ठेव, जोपर्यंत 5 मिनिटं पूर्ण होत नाही झाकण काढायचं नाही. बालाने आईने दिलेल्या जादूच्या मिठाचा उपयोग करून पाहिला. तिने कढईमध्ये चिमूटभर मीठ टाकलं आणि कढई एका थाळीने झाकून ठेवली. 5 मिनिटं मनात चण्याच्या भाजीचा विचार करत राहिली. 5 मिनिटांनी तिने जेव्हा झाकण बाजूला केलं तेव्हा कढईच्या आत गरमागरम चण्याची भाजी होती. बालाचा पती घर बांधणारा मजूर होता. बाला आपल्या पतीला म्हणाली, तुम्ही मजुरी करणं बंद करा आणि मिठाईचं दुकान सुरू करा. पण मला जेवण बनवायला येतच नाही. तुम्ही त्याची चिंता करू नका, माझ्याकडे आईने दिलेलं जादूचं मीठ आहे. जादूच्या मिठाच्या कृपेने बालाच्या पतीने मिठाईचं दुकान सुरू केलं आणि चांगली कमाई करू लागला.
बालाच्या घरातून जेव्हा रोज स्वादिष्ट अन्नाचा सुगंध दरवळत असे, जयंतीच्या जिभेला पाणी सुटत असे. बाला इतके चविष्ट पदार्थ रोज रोज कशी काय बनवते? एक दिवस जयंती गपचूप बालाच्या बाथरूम मध्ये जाऊन लपली आणि तिने बालाला जादूच्या मिठाने स्वयंपाक करताना पाहिलं. अच्छा, म्हणजे आईने तुला जादूचं मीठ दिलंय तर, आणि मला एक फालतूशी साडी. हे मीठ काही दिवसांसाठी मी घेऊन जाते. भरपूर पक्वान्न खाल्ली असू, आता जरा मला सुद्धा खाऊ दे. एक गोष्ट नीट लक्षात ठेव जयंती, 5 मिनिटं होण्याआधीच झाकण काढायचं नाही. जयंती जादूचं मीठ आपल्या घरी घेऊन येते आणि एका पातेल्यात मीठ घालून वरून झाकण ठेवते. जयंती मनात गुलाबजामचा विचार करू लागते, परंतु ती 5 मिनिटं धीर धरू शकली नाही. इतका वेळ झाला, एव्हाना गुलाबजाम तयार झाले असतील. जयंतीने 5 मिनिटं होण्याआधीच पातेल्यावरचं झाकण बाजूला केलं. पातेल्यातून एक भयंकर नाग आणि नागिण बाहेर आले आणि त्यांनी जयंतीला दंश केला. थोड्या वेळाने जयंतीचा पती घरी आला आणि तो जयंतीला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला. मोठ्या मुश्किलीने जयंतीचा जीव वाचला. आईने योग्य सांगितलं होतं, मी सुद्धा तुझ्यासारखी समजूतदार असते तर. आईला माहित होतं की मी खूप उतावळी आहे, म्हणूनच आईने ते जादूचं मीठ मला नाही दिलं. या मिठावर खरा अधिकार तुझा. रवी हा एक लाकूड तोडा असतो, जो जंगलातून लाकूड तोडून आपला उदरनिर्वाह करत असे. त्याचे कुटुंब म्हणजे त्याची पत्नी सीता आणि 2 मुलं, कोयल आणि विजय. त्याची मुलं नेहमी त्याची दारात वाट पाहत थांबायची. बाबा आले, बाबा आले. आई बघ, बाबा आले. आणि मग सीता रवीची मदत करायची, लाकडाची मोळी खाली उतरवायला. बापरे बाप, आज तर खूपच वजन आहे. हो, कालच मिस्त्री मला म्हणाला होता की त्याला जाड आणि जड लाकडाची गरज आहे काही तबले बनवायला. म्हणत होता जर मी जाड लाकूड दिले तर तो मला 1000 रुपये देईल. 1000? हो, म्हणूनच सकाळपासून लाकूड तोडत होतो. तू माझ्यासाठी चहा बनवलास, तो येत असावा. हो हो, तुम्ही हातपाय धुवून या तोपर्यंत. सीताने चुलीवर चहा ठेवला आणि तेव्हाच दारावर टकटक झाली. बाबा, मिस्त्री काका आले आहेत. रवी लगेच तिकडे पोहोचला. तुमचीच वाट पाहत होतो. हे बघा. अरे वा, अगदी बरोबर दिसतोय. खूप जाड आहे. मिस्त्री ती लाकडं उचलण्याचा प्रयत्न करू लागला, पण तो ती काही उचलू शकला नाही. अरे भाऊ, एवढं वजन एकट्याने कसं उचलून आणलंस? आता सवय झाली आहे. माझ्या एकट्याच्याने तर उचललं नाही जाणार. तुला सोडण्यासाठी माझ्यासोबत यावं लागेल. हो. मिस्त्रीने रवीला 1000 रुपये दिले आणि बस तेवढ्यात सीता 2 कप चहा घेऊन आली. मिस्त्री आणि रवी एकत्र चहा पिऊ लागले. मला शहराकडून एक मोठं कंत्राट मिळालं आहे. त्यांना उत्तम कारागिरीचं फर्निचर हवंय. ते पैसेही देत आहेत. मला अजून अशी जाड लाकूड हवेत. ठीक आहे भाऊ, मी आणून देईन. मस्त एकदम. मग सरळ माझ्या कारखान्यातच सोडा. तसेही हे खूप जड आहे. हो भाऊ, का नाही? चहा प्यायल्यानंतर रवी ते जाड लाकूड मिस्त्री सोबत निघाला. मिस्त्रीच्या कारखान्यात रवीने ते लाकूड ठेवलं आणि मिस्त्रींना नमस्कार करून तो त्याच्या घरी परतला. घरी परतताच त्याची बायको आनंदाने म्हणाली, हे तर खूप चांगलं झालं नाही का? हो, सगळी देवाचीच कृपा आहे. रवीने ते पैसे सीताला दिले. मुलांची शाळेची फीस भरून टाक. या दोघांची फी 800 रुपये आहे. उरलेल्या पैशातून मी घराचं थोडं राशनही आणेन. ठीक आहे. दुसऱ्याच दिवशी सीताने शाळेची फी भरली आणि काही सामानही विकत घेतलं. अरे देवा, तुझी कृपा आमच्यावर अशीच ठेव. असंच चालू राहिलं तर सर्व काही ठीक होईल. पैशाचा विचार कधीच करावा लागणार नाही. आई, आपण श्रीमंत हो ना? तुम्ही फक्त तुमच्या अभ्यासावर लक्ष द्या. तुम्हाला पैशाचा विचार करण्याची गरज नाही. देव आहे, तो बघेल. इकडे जंगलात रवी सुद्धा खूप आनंदाने एक मोठं झाड कापत होता. मी या मोठ्या झाडाचे 3 तुकडे करीन. किमान 3000 रुपये मिळतील. पैशाच्या विचाराने रवी खुश झाला. त्याने एक मोठा तुकडा कापला आणि मग तो खांद्यावर चढवला आणि गावाच्या दिशेने तो निघाला. रवीने तो मोठा तुकडा मिस्त्रीच्या कारखान्यात ठेवला
आणि मिस्त्रीने त्याला 1,000 रुपये दिले. पैसे मिळाल्याने रवी खूप आनंदी झाला. हे सगळं काही दिवस असंच चालू राहिलं. रवी मोठमोठी झाडं तोडून मेस्त्रींना विकायचा. मग एके दिवशी रवी एक खूप मोठं झाड कापायला लागला. झाड कापणारच होता, पण त्यावेळी रवीने एक चूक केली आणि ते पेड त्याच्याच अंगावर पडलं. रवीची किंकाळी ऐकून इतर लाकूडतोडे त्याच्याकडे धावत आले. त्यांनी ते झाड हलवलं आणि रवीला ताबडतोब दवाखान्यात नेलं. इथे डॉक्टरांनी लगेच रवीवर उपचार सुरू केले. सीता आणि तिची मुलंही रुग्णालयात आली. बाबा बरे होतील ना आई? हो हो, देव आहे ना, त्याच्यावर विश्वास ठेवा. डॉक्टरांनी रवीवर बराच वेळ उपचार केले. नंतर ते सीताकडे आले. झाड पडल्याने त्यांची 2 हाडे मोडलेली आहेत. अरे देवा! त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागेल. त्यासाठी 20 लाख रुपये लागतील. इतके सगळे पैसे मी कुठून आणणार? माझा नवराच आमच्या घराचे करता धरता होते. मग तुम्ही त्यांना काही दिवसात घरी घेऊन जा आणि दुसरा कोणताही मार्ग नाही. संपूर्ण कुटुंबाला अश्रू अनावर झाले. रवी कधीच आपल्या पायावर उभा राहू शकणार नव्हता. काही दिवसांनी रवीला घरी आणलं. आता कसं होणार? घर कसं चालेल? मुलांच्या शाळेची फीस कशी भरली जाईल? एवढी काळजी करू नका. काही ना काहीतरी होईल. ज्याचं कोणी नसतं त्याचा आधार देव असतो. सध्या माझ्याकडे 5,000 रुपये शिल्लक आहेत. आतापासून तुम्हाला स्वस्त आणि स्वस्त वस्तू घ्यायच्या आहेत. कोयल आणि विजय, तुम्ही दोघंही वडिलांकडे राहा. मी भाजी आणते. ठीक आहे आई. सीता बाजाराला निघाली. बाजारात ती भाज्यांचे भाव विचारू लागली. बटाटा काय भाव आहे दादा? 30 रुपये किलो. बापरे, खूपच महाग आहे. सध्या सगळीकडे सारखीच किंमत आहे. घ्यायची असेल तर घ्या. सीता प्रत्येक भाजीवाल्याला भाव विचारू लागली. तेवढ्यात अचानक बाजाराच्या कोपऱ्यात जादूने एक वांग्याचे दुकान प्रकट झाले. अगं मुली, वांगी घे, माझ्या शेतातलं आहे. काय किंमत आहे आई? 10 रुपये किलो. स्वस्त किंमत ऐकून सीतेने ताबडतोब 1 किलो वांगी विकत घेतली आणि ती आपल्या घराच्या दिशेने निघाली. आणि जादूने दिसणारे वांग्याचे दुकान गायब झाले. जेव्हा सीता घरी पोहोचली, आई तू काय आणलंयस? मी वांगी आणली आहेत. मी तुम्हाला वांग्याचं भरीत खाऊ घालणार. मला वांग्याच्या भरतासोबत पराठे मिळावे अशी इच्छा आहे. जे आहे त्यातच. हे राम! सीता विजयला ओरडणारच होती, त्याआधी सगळ्यांसमोर वांग्याचे भरीत आणि पराठे आले. हे कुठून आलं? काय माहित आई, आतापर्यंत तर इथे नव्हतं. पण कसं? थांब बाई, जर माझ्याकडे खूप खेळणी असती. आणि बोलता बोलता त्याच्याकडे खूप खेळणी आली. बापरे, मी तेव्हाच खरं मानेन जेव्हा माझा नवरा बरा होईल. आणि लगेच रवी बरा झाला. तो उठून उभा राहिला. सीतेला आपले अश्रू आवरता आले नाहीत. धन्यवाद, धन्यवाद जादूची वांगी. सीता आणि मुलांनी रवीला मिठी मारली. अरे माझ्या पायावर उभा आहे मी आणि यावर माझा विश्वासच बसत नाहीये. अरे परमेश्वरा, लाख लाख धन्यवाद तुझे. रवी आणि सीतेचे सर्व प्रश्न मिटले होते. संपूर्ण कुटुंब आनंदी होते. मग एक एक करून प्रत्येकाने आपापल्या इच्छेनुसार वस्तू मागवल्या. हे जादू वांग्या, मला इतके पैसे दे की माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह तर होईलच, पण मी गरिबांनाही मदत करू शकेन. रवी समोर खूप सारे पैसे आणि सोन्याची नाणी आली. अरे जादुई वांग्या, मला एक मोठं घर हवंय आणि त्याच्या समोर 2 गायी हव्यात. आणि बघता बघता सीता आणि रवीचे घर आलिशान हवेलीत बदलले. आई, गोमातेचा आवाज येत आहे. जेव्हा सगळेजण बाहेर आले तेव्हा त्यांच्या अंगणात 2 गायी होत्या. सीता खूप आनंदी होती. ते लोक पुन्हा आत गेले. अजून काय मागवू शकतो आपण? आपल्याला आवश्यक असलेले सगळं काही मिळाले आहे. जर आपण अजून मागत राहिलो तर आपला लोभच वाढेल. आणि लोभाचा अंत नसतो मुलांनो.
सीताने ते जादुई वांगी कपाटात ठेवून दिली आणि त्या दिवसापासून रवी आणि त्याचे कुटुंब गरिबांना मदत करू लागले. आतापासून ते गरिबांसाठीच पैसे मागवायचे. त्यांची जादुई वांगी हे एक साधन बनले होते, ज्याद्वारे देव त्यांच्या गरीब मुलांना मदत करू लागले. आणि फक्त रवी आणि सीतेला ती जादुई वांगी मिळाली कारण ते निस्वार्थपणे इतरांना वागवायचे.